अरे ऐक ना, एक मस्त गोष्ट सांगू. एका घनदाट जंगलात खूप खूप दाट झाडी होती. इतकी की दिवसाही बिचारा सूर्यप्रकाश आत पोहोचत नसे. त्या जंगलात ना हिंस्त्र प्राण्यांचा वावर खूप वाढला होता. बापरे, जंगलाजवळ एक छोटी वस्ती होती. तिथे एक गोड म्हातारी आजी राहत होती. ती बिचारी एकटीच होती आणि तिला आपल्या लेकीची खूप आठवण येत होती. एक दिवस तिने ठरवलं, मी आज लेकीकडे जाणारच. आणि ती निघाली जंगलाच्या वाटेने. वाटेत तिला एक लांडगा भेटला. तो जोरात म्हणाला, म्हातारे, मी तुला खातो. म्हातारी हुशार होती. ती म्हणाली, अरे बाबा, मला खाऊन तुझं पोट कसं भरणार? मी लेकीकडे जाते, छान तूप रोटी खाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. थोडं पुढे गेल्यावर तिला वाघ भेटला. तो म्हणाला, म्हातारे, आता मात्र तुला खातोच. म्हातारी पुन्हा म्हणाली, थोडे दिवस थांब रे बाबा, मी जाडजूड होऊन येते, मग मला खा. म्हातारी लेकीकडे पोहोचली. तिने यथेच्छ तूप रोटी खाल्ली आणि काही दिवसातच ती मस्त गुबगुबीत झाली. पण तिला आठवलं, जंगलात वाघ आणि लांडगा आपली वाट बघत आहेत. तेव्हा तिची लेक म्हणाली, आई, काळजी नको करू. हा मोठा भोपळा घे आणि यात बसून जा. म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा टुनुक टुनुक करत पडू लागला. वाघाने विचारलं, ए भोपळ्या, म्हातारी दिसली का रे? आतून आवाज आला, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी? चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. थोडं पुढे लांडगा भेटला. त्याने भोपळा थांबवायचा प्रयत्न केला, पण म्हातारी पुन्हा म्हणाली, चल रे भोपळ्या, टुलुक टुलुक. शेवटी लांडगा आणि वाघ दोघेही भेटले. ते भांडायला लागले, मी खाणार, नाही मी खाणार. आणि त्या गोंधळात आपली म्हातारी भोपळा पळवत सुखरूप घरी पोहोचली. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि हुशारीने वागलं ना तर संकटातून मार्ग नक्कीच निघतो. कशी वाटली गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.